गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये. खूप पाऊस झाला काल आणि सगळीकडे चिकचिक झाली, गारा पण खूप पडल्या, खूप लोकांचं नुकसान झालं. खूप लोकांच्या धनामिती होत्या आमच्या आजूबाजूलाच, सगळ्यात सपाट झाल्यात, मका होत्या त्या पण सपाट झाल्यात. ह्या अवकाळी पाऊस म्हटलं ना का शेताचं खूप नुकसान होतं. तर चला मी आता आली शेडकडं. आंघोळ वगैरे काही केली नाही कारण आम्हाला कोंबड्यांचं खत भरायचं आहे. कोंबड खत बरंच आहे पोल्ट्रीच्या आतमध्ये, तर ते आता भरून शेतामध्ये टाकायचे. पण आता सध्या तरी आम्ही बाहेरच टाकणार आहे गेटमध्ये, कारण की ते नंतर बाजरी काढल्यावरती त्याला वावरामध्ये घेऊन जायचं आहे. आता वावर काय मोकळं नाही आहे, तर आई म्हटली आता आलीस तू तर थोडंसं वाहू लागतं. म्हटलं ठीक आहे, आता सगळं गेटमध्ये काढून टाकणार आहे कारण उद्या जाणार आहे आम्ही आमच्या घरी. खूप दिवस झाले आम्ही आलेलो, जवळजवळ 15 दिवस झाले आम्ही गावी आलो होतो. आणि तर ओम कंटाळल्या आता इथे, तर ओम म्हणतो नको आपण जाऊया घरी. तर म्हटलं ठीक आहे आता उद्या जाणार आहे आम्ही. आणि बाल हळद फोडली आहे, हात बघा कसे झालेत. काल संध्याकाळी खूप पाऊस होता, मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही हळद फोडली, तर हात पूर्ण येल्लो येल्लो झाले ते. आता जाऊन सगळ्यात आधी शेडमध्ये कोंबड्यांचं खत भरायचं आहे, त्यासाठीच मी इकडे शेडच्या साईडला आली आहे. पाऊस इतका खतरनाक झाला आहे ना काल, आणि आज पण सकाळपासून आभाळ आल्या. आज पण असं वाटतं 2 वाजताच पाऊस येईल, आणि गारा पण खूप पडल्या काल. तर चला आता मी सगळ्यात आधी कोंबड्यांचं खत भरून घेते. उद्या जायचे तर आईवरती खूप लोड येणार आहे, म्हणून म्हणलं आम्ही आहे तेच कोंबड्यांचं खत बाहेर काढून घे, जेवढं होईल तेवढं. शक्यतो सगळंच करून जाणार आहे आम्ही आज, आणि उद्याचा दिवस आहे. माझा गुडघ्याचा 8 दिवस झाला प्रॉब्लेम चालू होता, गुडघा खूप लचकला होता माझा आणि खूप पेन करत होता. काल डॉक्टरकडे जाऊन आले, आज जरा बरं वाटते. काय ग झालं, काय करते आई? पडदा पाडती, वास येतो ना, गुदमरला असेल खूप, त्याच्यामुळे खूप स्मेल येत असेल ना आतमध्ये, वास येत असेल. वल्ली नाही ना झाली पोल्ट्री? ओ मग आतमधून एक दोरी राहिली तेवढी सोड रे. ओलं झालं काही शेड आतमध्ये? अजिबात नाही ना. चला आता गवताला वगैरे चांगलं पाणी भरले. 8 दिवस झाले गवताला पाणी नव्हतं, तर काल पाऊस झालाय त्याच्यामुळे चांगलाच गवत भरले. घरातलं जे वेस्टेज होतं, कचरा वगैरे, सगळ्या भाज्यांची सालं वगैरे सगळे आम्ही घरून येताना घेऊन येतो. आणि आई आता इथे मागच्या साईडला कोंबड्यांना टाकते, ते सगळ्या कोंबड्या तिच्याकडेच पळाल्या. ओ घे गंभिले घे, चल मी भरून देते, नाही तर तुम्ही भरून द्या, मी बाहेर टाकते. असं काहीतरी करूया. आजीने आतमध्ये नेली फावडी, इथे होती आता आजी घेऊन गेली आतमध्ये. हे बघा, हे जे खत आहे हे सगळं भरायचं आहे आम्हाला. बघा कसे कोंबड्यांची घाण आहे, खूप दिवस झाले त्यांना भुसा नव्हता खाली टाकायला, तर आता हे भरून घ्यायचं सगळं. त्या दिवशी ओमनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे खोदलं खोऱ्याने, आणि आता बघा पूर्ण तयार झाले असं. हां थांब ना 1 मिनिट, अजून भर, एवढंच नको, थोडं जास्त. हां जाईल जाईल, एवढं लांब नाही ते. अजून टाक द्यायची. खूप ओलं झालंय ना. त्यावेळेस कोंबड्यांचं खत भरायला ना खूप जास्त त्रास झाला, कारण की दरवेळेस कोंबड्यांचं खत एवढं ओलं होत नाही, पण ह्यावेळेस जास्त ओलं झालं होतं. त्यांच्या खाली तूस टाकायचा होता, पण तूस ना शिल्लकच नव्हता, त्याच्यामुळे तूस पण टाकलं नाही. आणि कोंबड्या जातपर्यंत ना आपल्याला खत पण काढता नव्हतं येणार, आणि कोंबड्यांची क्वांटिटी जास्त होती, त्याच्यामुळे ना खत जास्त ओलं झालं होतं. आणि आई म्हटली आता तुम्ही आहे तेच भरू लागा मला, कारण की आईला पण एवढं शक्य नव्हतं भरणं. माझा गुडघा दुखत होता, पण म्हटलं ठीक आहे जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. गुडघ्याने खूप प्रॉब्लेम दिले, आल्यापासून सारखा दुखतोय. 2-3 वेळा डॉक्टरकडे जाऊन आले, पण तरी पण काय फरक पडत नाही आहे. तर असो, हे बघा आता ओमनी आणि मी भरपूर असं खत भरलं आहे. ओमनी पण खूप जास्त हेल्प केली ह्यावेळेस खत भरायला. आज काय सगळं खत आपल्याला भरून होणार नाही आहे, निम्म आज आणि निम्म उद्या असं भरणार आहे. आज 1 ट्रॅक्टर भर बाहेर काढले, आता बाकीचं राहिलेलं उद्या काढणार आहे. फायनली झालं आमचं खत भरून. बघा एवढं सगळं खत भरलं, कोंबड खत होतं. घाम बघा किती आलाय, पूर्ण ओली झाली आहे मी. एवढं सगळं कोंबड खत भरलं आणि इकडे बाहेर नेऊन टाकलं गेटच्या बाहेर. हे बघा इथे पूर्ण खत भरून, एक ट्रॅक्टर भरेल पूर्ण खत भरलं, आणि इथं बाहेर आणून टाकले सगळं कोंबड खत आहे. हे अजून एक साईड राहिली, पण ती उद्या करणार आहे जाण्याच्या आधी. हे बघा इथे डाळिंबाचं झाड आहे, याला खत आणले आता कोंबड खत. आता ते थोडं थोडं टाकून देते. जाम दमली आता, जाम पाय दुखतात आहेत. हात ऑलरेडी पहिला दुखत होता गुडघ्याला, कालच डॉक्टरकडे जाऊन आली, पण पुन्हा परत स्वेलिंग आल्यासारखं झाले. कोंबड खत घालून घेते आता. सगळ्या झाडांना थोडं थोडं 1-1 वाटी टाकून देते. ऊन पण खूप लागते. 10 वाजले असतील मला वाटतं, अंदाजे 10 वाजले असतील. हा घे, दोन्ही पण घे चल.
हो मग आता बुसकटाच्या गोणी आतमध्ये घेतोय. आता जे आपण खत भरलं होतं ना त्याच्या खाली पूर्ण जागा मोकळी झाली आहे. आता शेड जे पूर्ण खालीच होतं, आता हे बुसकाट आणलंय आम्ही गव्हाचं, ते आता इथे टाकून द्यायचे पूर्ण. हे बघा, म्हणजे जेणेकरून आता कोंबड्या जे काही घाण करतील त्या बुसकटावरच करतील. गव्हाचं बुसकट आहे. काल पाऊस खूप झाला ना त्याच्यामुळे काही ठिकाणी ओले झाले. आता हे पूर्ण पांगून घ्यायचंय. हे बघा ओम आता पूर्ण अशा पद्धतीने बुसकट टाकून घेते. आता हे आम्ही एक थोडं थोडं करून पसरून घेऊ. आता उरकलं सगळं. आता निघालो आम्ही घरी जाऊन आंघोळ्या करायच्यात. स्वयंपाक राहिला असेल थोडाफार तो करायचा, कदाचित भाऊजाईचा करून पण झाला असेल, पण काय माहिती. घरी जाऊन बघतो. आता निघालो घरी. अंगातून नुसतं पाणी पाणी होतंय, नुसतं घाम चाललाय बघा, दिसत असेल तुम्हाला. केस वगैरे सगळे ओले झालेत. स्कार्फ बांधलं होतं ना त्याच्यामुळे. चला, आईचं आता थोडंसं ओझं कमी झालं, नाही तर आम्ही नसतो तर आईला एकटीलाच करावं लागलं असतं सगळं. आता आम्ही हेल्प केली म्हणून आईला काय, आता थोड्याफार कोंबड्या राहिल्यात त्या पण आपल्या आता पुढच्या आठवड्यात जातील. आणि मग दुसरा लॉटचा चाललाय विचार, टाकूया की नको, बघूया आता काय होते. पहिले लॉस प्रॉफिट काढावं लागेल, मग त्याच्यावरती विचार करावा लागेल. कारण की कोंबड्यांचं काय होतं, खायला खूप लागतं कोंबड्यांना. त्याच्यामुळे आता विचार करतोय आम्ही, टाकूया की नको सेकंड लॉट, बघूया आता काय होते. चला, इथं बसली थोड्या वेळ. ओम आणि आई येतं ते लॉक लावून झालं का घरी जाते. सगळ्यात आधी स्वच्छ आंघोळ करून घेते आणि मग जेवणाच्या काही राहिलं असेल तर करून घेते. नसेल तर मग जाण्याची उद्याची तयारी करायची आहे. उद्या पण थोडीशी एक साईड राहिली ती करायची. ती काय हलकी आहे, तिच्यात काय जास्त कोंबड्यांनी घाण नाही केली, त्याच्यामुळे ती काय लगेच होऊन जाईल. तर आज पाऊस कदाचित लवकरच येईल असं वाटते. 2 वाजताच पाऊस येईल. अजून एक दिवस आपला गावचा व्हिडिओ पडेल, त्याच्यानंतर सगळ्या सिटीतले व्हिडिओ बघायला भेटतील. कारण की आता फायनली आम्ही जाणार आहोत आमच्या घरी. तर चला, असो तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.